श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 2 फेब्रुवारी, वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे गुरुप्रतिपदा. आपल्या हिंदू धर्मात अनेक तिथींना खूप विशेष असं महत्त्व दिलं जातं. आणि आता मराठी कॅलेंडरनुसार बघा आपला माघ महिना सुरू आहे आणि या माघ महिन्यामध्ये काही सण उत्सव येत असतात आणि ते अतिशय महत्त्वाचे आणि शुभ मानले जात असतात. प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक तिथी ही येत असते. प्रत्येक तिथीचं महत्त्व हे खूप वेगवेगळं असतं. माघ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी गुरुप्रतिपदा आहे. म्हणजेच ब्रह्मांड नायक असलेल्या दत्तगुरूंचे अनेक अवतार झाले आणि त्यामधील बघा पहिला जो अवतार आहे तो म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ च्या दिव्य अवतारानंतर बघा दत्तगुरूंचा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला आणि हा दत्तगुरूंचाच एक अवतार मानला जातो. दत्तगुरू म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज. आपले गुरुप्रतिपदा हा अतिशय महत्त्वाचा दिवस जो आहे तर तो मानला जातो. या दिवशी श्री नृसिंह सरस्वती महाराजांची पूजा केली जाते. त्यांचा फोटो नसेल तर आपण श्री स्वामी समर्थांची किंवा आपल्या दत्तगुरूंची सुद्धा सेवा या दिवशी करू शकतो. हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. या दिवशी सेवेसोबतच काही उपायसुद्धा केले जात असतात आणि आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो पाहणार आहोत आणि तो उद्या आपल्याला सोमवारच्या दिवशी करायचा आहे. आपण उद्या सोमवारी गुरुप्रतिपदेच्या दिवशी करायचा आहे. या दिवशी आपण काहीच नाही केलं तरीही चालेल, पण गाईला ही एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे. यामुळे आपल्याला सर्व अडचणीतून मार्ग मिळेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा आपली पूर्ण होईल. गरिबी ही कायमची संपेल. अशी कोणती जी वस्तू अतिशय महत्त्वाची आहे जे आपण गाईला खाऊ घालायचे आहे, कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायचे आहे, हा उपाय कसा करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल. जर तुम्ही हा व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळणार नाही. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत जा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या सोमवार आहे आणि या सोमवारच्या दिवशी गुरुप्रतिपदा तिथी आल्यामुळं या सोमवारचं महत्त्व जे आहे तर ते आणखीनच वाढलेलं आहे. आणि या दिवशी बघा आपल्याला दत्तगुरूंची म्हणजेच आपल्या श्री स्वामी समर्थांची, श्री स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. आणि यातील एक जरी फोटो किंवा मूर्ती असेल तर आपल्याला त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे. मूर्ती असेल तर स्वच्छ पुसून पूजा करायची आहे, नैवेद्य अर्पण करायचं आहे. तर नैवेद्यामध्ये आपण या दिवशी बघा भाजी भाकरी, त्यासोबतच पोळी, वरण भात, घेवड्याची भाजी याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आपल्या स्वामी महाराजांना बघा बेसन लाडू जे आहेत तर ते अत्यंत प्रिय आहेत, म्हणून या दिवशी बेसन लाडवांचा नैवेद्यसुद्धा आपण स्वामी महाराजांना अर्पण करू शकतो. आणि या दिवशी बघा जर तुम्हाला शक्य असेल, तुमच्या घराच्या आसपास स्वामींचं केंद्र असेल, मठ असेल तर तुम्ही स्वामींच्या मठामध्ये दर्शनासाठी जायचं आहे. जाताना पिवळ्या रंगाचं फूल, नारळ घेऊन जायचं आहे आणि हे स्वामींना अर्पण करायचं आहे. तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हणजे गाईला खूप पवित्र मानलं जातं. गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं. गाई ही बघा विश्वाची माता आहे. त्यासोबतच गाईला 11 रुद्रांची आई, 8 वसूंची कन्या आणि 12 आदित्यांची बहीण मानलं जातं. ती खूप पवित्र देखील मानली जाते आणि म्हणूनच ही वस्तू या दिवशी गाईला खाऊ घालण्याला एक विशेष प्रकारचं असं महत्त्व आहे. तर बघा हा उपाय आपण का करायचा आहे, तर हा उपाय आपण आपल्या घरातील दारिद्र्य, गरिबी संपवण्यासाठी, दूर करण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता बघा बऱ्याच घरांमध्ये अनेक अडचणी येत असतात. घरात सतत वादविवाद होत असतील, भांडणे होत असतील किंवा काही पैशांच्या आर्थिक अडचणी असतील. तुमची कोणतीही एखादी इच्छा आहे ती बऱ्याच दिवसांपासून तुम्ही भरपूर प्रयत्न करून देखील
पूर्ण होत नसेल, तुमच्या कष्टाला, मेहनतीला, तुमच्या नशिबाची, भाग्याची साथ मिळत नसेल, आलेली लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकून राहत नसेल, लक्ष्मी आली की म्हणजे पैसे आपल्या घरामध्ये आले की कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते आपल्या हातातून निघून जात असतील, खर्च होऊन जात असतील किंवा आपल्यावरती संकट येत असतील, त्यामुळे आपला पैसा हा आजारपणामध्ये म्हणा किंवा इतर कोणत्याही कारणासाठी खर्च होत असेल, आपली कोणतीच इच्छा पूर्ण होत नसेल, आपल्या घरामध्ये बघा शांतता नसेल, तर अशा बऱ्याच अडचणी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये असतात. आणि या सर्व दूर करण्यासाठीच असे छोटे मोठे उपाय या दिवशी करण्याला विशेष महत्त्व आहे. आणि यामुळं आपल्या घरातील या ज्या अडचणी आहेत तर त्या हळूहळू कमी व्हायला लागतात किंवा आपल्या घरामध्ये आपण जे पण काम करतो तर त्या कामामध्ये किंवा बघा आपला व्यवसाय असेल, उद्योगधंदा असेल, त्यामध्ये आपल्याला बऱ्याच अडचणी या येत असतील, आपल्यावरती कर्ज आहे आणि कर्ज फेडण्याच्या मार्गामध्ये काही अडथळे येत असतील, तर ते सर्व अडथळे दूर होऊन आपल्या कामांना गती मिळत असते, आपलं काम पूर्ण होत असते, आपली इच्छा पूर्ण होत असते. असा हा उपाय आहे आणि हा आपल्याला या सोमवारच्या दिवशी करायचा आहे. तर हा उपाय करायच्या अगोदर बघा म्हणजे तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्वामींची मूर्ती आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच, तर मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. मूर्ती स्वच्छ पुसून देवघरामध्ये ठेवायची आहे. त्यानंतरनं बघा आपल्याला स्वामींना पिवळ्या रंगाचं लाल फूल, बेसनाचे जे लाडू आहेत तर त्यांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. पिवळ्या रंगाची वस्त्र अर्पण करायची आहेत. आणि नंतरच हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालणार आहे. अगदी संध्याकाळपर्यंत तुम्ही हा जो उपाय आहे तर तो कधीही करू शकता. तर हा उपाय करण्यासाठी बघा आता आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता गव्हाचं पीठ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. आता बघा हळद का टाकायची, कारण की पिवळा रंग हा त्यांना अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे आपल्याला हळद टाकून हे गव्हाचं पीठ जे आहे तर ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. म्हणजे नेहमीप्रमाणे आपण जी गव्हाच्या पिठाची कणिक मळतो चपाती करण्यासाठी, तर तशा पद्धतीची हा जो गोळा आहे तर तो व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचा आहे. त्यानंतरनं एक छोटासा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे. छोटासा गोळा काढून घेतल्यानंतरनं त्या कणकेचा तुम्हाला एक दिवा बनवायचा आहे. दिवा बनवल्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये कापसाची दुहेरी वात जी आहे तर ती घालून घ्यायची आहे. त्यानंतरनं आपल्याला हा जो गव्हाचा गोळा आहे तर तो मळून घेतल्यानंतरनं बघा थोडा वेळ अगोदर आपल्याला थोडीशी चणा डाळ अर्धी वाटी किंवा एक पळीभर चणा डाळ जी असते पिवळ्या रंगाची तर ती भिजत घालायची आहे. भिजत घातल्यानंतरनं बघा थोड्या वेळानं ही डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे आणि ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीचा उंडा भरतो पोळी लाटण्यासाठी, तर तशा पद्धतीचा उंडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. त्या उंड्यामध्ये आपल्याला ही भिजवलेली चणा डाळ आणि थोडासा गूळ हे त्याच्यामध्ये घालून उंडा तयार करून घ्यायचा आहे. किंवा हे अगदीच तुम्ही थोडंसं मिक्सरमध्ये जरी बारीक केली डाळ तरीही चालेल आणि नंतरनं भरली याच्यामध्ये आणि उंडा तयार केला तरीही चालेल. यानंतरनं हे सर्व ताटामध्ये मांडून घ्यायचं आहे. हा दिवा देखील आपल्याला मांडायचा आहे. फुलं, हळदी कुंकू, अक्षदा, एक स्वच्छ पाण्याचा तांब्या हे सर्व घेऊन आपल्याला गाईजवळ जायचं आहे. आता बघा तुम्हाला जर शक्य असेल तर गोशाळेमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही हे जे आहे तर ते गाईला खाऊ घालू शकता किंवा अगदीच तुमच्या घरामध्ये गाई असेल तर सुद्धा गाईला खाऊ घातलं तरीही चालणार आहे. तर तिथं गेल्यानंतरनं बघा पुढच्या पायावरती गाईच्या पाणी आपल्याला ओतायचं आहे. गाईला हळदी कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत, फुलं व्हायची आहेत आणि नंतरनं हा जो गोळा आहे तर तो गाईला खाऊ घालायचा आहे. तुम्हाला उजव्या हातानं बघा गाईला हा गोळा खाऊ घालायचा आहे आणि गाईच्या मस्तकाला उजव्या हाताचा स्पर्श करून तुमची जी पण इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. असं केल्यानं आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होत असतो. आणि नंतरनं आपल्याला हा जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तर या दिव्यानं आपल्याला गाईला ओवाळायचा आहे. आणि नंतरनं बघा येताना हा जो दिवा आहे तर तो तुम्ही तिथेच ठेवून यायचा आहे किंवा मग अगदीच घरी आणला तर तुम्ही तुळशीजवळ हा दिवा ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीनं हा जो उपाय आहे तर तो आपण या गुरुप्रतिपदेच्या दिवशी करायचा आहे.
कारण की तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते आणि म्हणून तुम्ही हा दिवा तुळशीजवळ जरी ठेवला तरी हे चालणार आहे. किंवा नंतरनं बघा, आणि जर तुम्हाला हा दिवा गायीकडे घेऊन जाणं शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही हा दिवा सायंकाळच्या वेळी तुळशीजवळसुद्धा प्रज्वलित करू शकता. त्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे आणि हा दिवा तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे. आणि नंतर बघा, येताना तुम्हाला जर शक्य असेल तर गाईला 7, 5 किंवा 11 अशा प्रदक्षिणा या घालायच्या आहेत. घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि असा हा एक उपाय या सोमवारी गुरुप्रतिपदेच्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायचा आहे. प्रत्येकानं आवर्जून करा, याचा तुम्हाला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा नक्कीच पूर्ण होईल. सर्व मार्गातून तुम्हाला बघा, म्हणजे सर्व अडचणीतून तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग हा आवर्जून मिळून जाईल.